बोल रे माव्या. ए माव्या, तू एक तर थुंक नाही तर बोल. हां हां, कुठलं चॅनल आहे? हे बघ, मी 6 दिवस क्राईम शोला दिलेले आणि शनिवार रविवार नाटक. बाकी मी फ्री आहे. जाहिरातीत फक्त सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत असं येते, पण बाकीचे काही अशक्त आहेत अशातला भाग नाही. आपल्याकडे भूमिका म्हणत असताना आपल्याकडे द्वय अर्थ आहे. आपल्याकडे नटाची भूमिका आणि आपल्याला प्रत्येक वेळी आयुष्यात घ्यावी लागणारी भूमिका, ज्याला म्हणतो की रोल आणि द स्टँड. अतिशय उत्तम दमदार खणखणीत नाटक खूप दिवसांनी लिहिलंय. कोरोना नंतरच्या काळामध्ये आपल्याला भीती वाटत होती सगळ्यांना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जिवंतपणाने स्वतःच्या शक्तीवर उभं राहिलेलं हे नाटक हे माध्यम आहे. तर मला असं वाटतं की मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक ही एक अत्यंत महत्वाची उरलेली जागा आहे, जिथनं अजूनही बदलाला वाव आहे. करेक्ट. खूप दिवसांनी मला असं दिग्दर्शक म्हणून फॅसिनेटिंग झालं. 3 ते 3.5 वर्ष याचं लिखाण करायला लागली. की हे नाटक वाचल्यावर मला कोण माणसं सुचतायत, आणि मी शक्यतो पहिल्यांदा जी माणसं सुचतायत त्यांच्यावर रुमाल टाकतो आणि ते येतात. त्यांनी रुमाल टाकला तर मला असं वाटतं की आभाळातून, म्हणजे आभाळ किती मोठं आहे ना, त्याच्यातून रुमाल येणं आणि तो आपल्यावर पडला. मग काय नटवर्य, नवीन काय उपक्रम? नाही, आधीची सिरियल आत्ताच संपली. ती बंद पडली तीच ना? अरे नायक नकटा होता त्याचा, बंद पडणारच होती ती. अरे काय ती नाव, काय ते चेहरे. नाही, आता एक नवीन क्राईम शो चाललाय, शिवाय शोध मोहीम चालूच आहे. आम्ही फक्त आई कुठे जात नाही पाहत. वा. नवीन नाटक जिगीषा अष्टविनायकचं क्षितिजनी लिहिलेलं पटवर्धननी, आणि 21 वर्षानंतर सचिन खेडेकर रंगमंचावर येत आहेत. त्यामुळे ती माणसं आहेत, आणि यांची वैयक्तिक ओळख सगळ्यांची मी करून देतो. सुयश झुंझुरके, अतुल महाजन, क्षितिज, समिधा गुरु, जाई खांडेकर, जयश्री जगताप अशी 6 पात्र या नाटकामध्ये आहेत. आणि प्रदीप मुळेंनी नेपथ्य केले, अशोक पत्केंनी संगीत केलं आहे, प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा केली आहे. आणि ज्याला असं आपण म्हणतो की आपल्या संस्थेचा प्रयत्न तुम्ही गेल्या दशकाचे सगळेजण साक्षीदार आहात, की एक काहीतरी सतत एक वेगळेपणा, नाविन्य विषयाचं असेल, आशयाचं असेल, आपण सांभाळून ते काम केलं आहे. तिथे आपण नवं जुनं हा निकष लावला नाही, परंतु हॅमलेट, वाडा चिरेबंदी अशी 4 चौघी ही जरा जुन्या वळणाची, जुन्या पद्धतीची किंवा जुन्या परत एकदा पुनरुज्जीवित केलेली नाटकं केली, पण त्याच्या जोडीला नवीन नाटकंही आपण केली. हे त्यातलं सगळ्यात रिसेंट आजचं नाटक आहे. आणि मला आनंद होतो सांगायला तुम्हाला की याच्यासाठी आम्ही, म्हणजे तो एकटा सोडून आम्ही 7 जण बाकीचे बोलतो, की अतिशय उत्तम दमदार खणखणीत नाटक खूप दिवसांनी लिहिलं आहे. एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाकडे बघणं आणि त्याचं ज्याला म्हणतो की बंदिस्त नाट्याचं, कारण नाटक हे खूप अवघड क्राफ्ट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये टेक्निकलिटीज असतात. नाटक आपण म्हणतो की सलग बघण्याचं माध्यम आहे, आणि नाटकाची रचना, नाटकाचं क्राफ्टिंग, नाटकाचा आशय आणि त्याचा ग्राफ हे सगळं फार सुंदर पद्धतीने गेलं. मुख्य म्हणजे एखाद्या लेखकाने एखाद्या विषयाच्या मागे संशोधन करणं, रिसर्च करणं, अभ्यास करणं हे इतकं खूप चांगलं झालेलं आहे की आमच्या हातात आलेली जी 2 अंकी नाटकाची संहिता होती ती अप्रतिम होती. की म्हणजे ज्याला असं आपण म्हणतो की असं खूप दिवसांनी मटेरियल मिळालं मला. म्हणजे मला स्वतःला प्रशांत दळवी, अजित दळवी, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी सगळेच महत्त्वाचे लेखकांबरोबर मी काम केलं. खूप दिवसांनी मला असं दिग्दर्शक म्हणून फॅसिनेटिंग झालं की अरे हे नाटक, या पद्धतीची रचना, या पद्धतीची माणसं. आणि तुम्ही बघितलं असेल की सचिन खेडेकर आणि समिधा, पण सचिन खेडेकर सगळ्यात सिनियर, त्याच्यानंतर समिधा अगदी पहिलं नाटक असणारी जाई आहे, किंवा हा स्वतः दिग्दर्शक आहे, पुण्याच्या रंगभूमीवर काम करतो, दिग्दर्शन करतो, पण तो इकडे आहे. अतुल नाटकात पण काम करतो, दूरचित्रवाणी माध्यमात काम करतो. त्यामुळे अशा वेगळ्या प्रकारची 6 नट घेऊन आणि एक उत्तम संहिता असताना मला खूप मजा आली. महिनाभराची, 1.5 महिन्याची जी काही तालमीची प्रोसेस होती ती. कोरोना नंतरच्या काळामध्ये आपल्याला भीती वाटत होती सगळ्यांना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जिवंतपणाने स्वतःच्या शक्तीवर उभं राहिलेलं हे नाटक हे माध्यम आहे. आणि तुम्ही त्याचा अनुभव घेताय की ज्या पद्धतीने प्रेक्षक येत आहेत, म्हणजे त्या OTTच्या व सगळ्या प्रभावाखाली आपण जे कोरोनाच्या काळात होतो, किंवा आपल्याला आता हा 3 माध्यमात काम करतो, याला तर साक्षेपी दृष्टिकोनाने सांगता येईल, पण सध्या अक्षरशः रंगभूमीला चांगले दिवस आहेत, याचा सगळ्यांना आपल्याला खूप आनंद आहे. प्रायोगिक रंगभूमी असो, व्यावसायिक रंगभूमी असो, खूप चांगल्या पद्धतीने. आणि आपल्या मराठीमध्ये एक चांगली परंपरा आहे
की आपल्याकडे 3-4 पिढ्यांचे नाटककार अजूनही लिहिते आहेत. दिग्दर्शकांची मोठी फौज आहे, कलाकारांची होती. सचिन खेडेकरांची कमतरता होती कारण ते इतर माध्यमात करत होते, पण त्यांना परत आम्ही आग्रहाने ओढून आणलेलं आहे आणि त्यामुळे ते खूप छान कॉम्बिनेशन इथे झालेलं आहे आणि चांगलं नाटक करण्याचं समाधान आम्हाला मिळालेलं आहे. हे नाटक बघून घरी जाण्यासारखं नाही आहे, त्याच्यावर तुम्ही घरी जाऊन बोलणार आहात आणि आपापसात पण सतत चर्चा करणार आहात. अशा प्रकारचं नाटक आहे, एवढं मी सांगतो. नमस्कार, मी विवेक जयंत. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भारतीय संविधानानं दिलेला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता याचा विचार आपण प्रत्येकानं अनुभवूया. भारताचा प्रजासत्ताक चिरायू हो. भारत माता की जय. नाईस. आमच्या अॅनिमल रेस्क्यू टीम साठी बाईट डे म्हटलं तर केवढा स्नॉबी वागलास. ए कुहू, तू ना इंग्लिश आणि पटकन असं एकदम बोलू नकोस, मला कळायला खूप वेळ लागला. नाहीच दिलास ना पण तू. हा योग जुळवण्याचा प्रयत्न मी बरेच वर्ष करतोय आणि त्याच्यासाठी इतक्या म्हणजे चंदूला तर इतकी त्यांनी नाटकं वाचली हे ते, पण हे मला मनापासून आवडलं नाटक आणि मला खरंच असं मनापासून वाटतं की नटाकडे बघण्याचा जो प्रेक्षकांचा दृष्टिकोन असतो तो असा ढोबळ असतो आणि म्हणजे आपण नुसतं ज्यांची दर्शनं होतात त्या दर्शनांबद्दल आपल्या मनामध्ये वेगवेगळे गैरसमज असतात. तर नट म्हणून ही नटाची भूमिका आहे आणि ती मला खूप आवडली आणि म्हणून हे नाटक करायचं ठरवलं. विषयाबद्दल अर्थात क्षितिज सांगेलच, पण इतक्या वर्षांनी नाटक करायचा हा जो उशीर झाला किंवा वेळ झाला तो केवळ आणि केवळ आणखीन चांगलं मिळू दे असं थोडंसं झालं खरं. आणि मला ह्याचं खूप वाईट वाटतं. म्हणजे असं असताना सुद्धा मी काही नाटकापासून लांब गेलो होतो असं नाही. मी आजही सगळी नाटकं बघतो. अनेक नाटकांच्या सुरुवातीच्या अनाउन्समेंट करतो किंवा पण तो माझ्या हौसेचा भाग आहे. आणि आपण अगदी म्हणजे प्रायोगिक म्हणावं तर आम्ही मौनरागचे प्रयोग करतोच, पण व्यावसायिक नाटक एकतर ते जे वेळेचं गणित आहे ते जमवणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं. तर मी आत्ता हा वेळ काढला आहे कारण मला ते नाटक आवडले. आणि आपल्याकडे असं अनेक वेळेला होतं की जर आवडलेलं असेल तर त्याचा वेळ निघतो सुद्धा. तर आणि जर आवडलेलं नसेल तर मग अनेक कारण असू शकतात. तर पण हे खरं आहे. आणि टीम चांगली झाली असं खरंच खूप अभावाने होतं की 6 पात्र आहेत आमच्या नाटकामध्ये आणि 6च्या 6 म्हणजे जाहिरातीत फक्त सचिन खेडेकर सशक्त भूमिकेत असं येते, पण बाकीचे काही अशक्त आहेत अशातला भाग नाही. तेही तितकेच सशक्त आहे. नटाची रूपं असतात ना, म्हणजे तो शूटिंग करायला जाताना, तो घरात असताना, तो समाजात वावरताना, असं प्रत्येकाचा आणि त्याचा म्हणून एक चेहरा असतो. हे अतिशय अधिकारवाणीनं मी सांगू शकतो कारण मी 35 वर्ष हेच करतो. तर त्याच्यामध्ये नेहमी असं असतं की नट घरी येतो तेव्हा त्याचे पाय जमिनीवर येतात आणि आमच्या नाटकांमध्ये जी बायको आणि मुलगी आहे ती सतत ह्याचे पाय जमिनीवर कसे येतील हेच पाहतात. आणि त्यामुळे नाही, पण हे काय म्हणतात त्याला, नटाच्या बाबतीत तो असाच आहे का, हे वास्तववादी आहे, तो म्हणतो तेच वास्तव आहे का किंवा नाहीये, अशा खूप म्हणजे रंगांची सरमिसळ होत राहते. आणि ती माझ्या आयुष्यात अनेक वेळा झालेली आहे आणि ती नाटकातनं अधिक चांगली लोकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं. अरे मंडईतून येत होतो तर समोर रणरागिणी अशी टेम्पोवर चढून बसलेली दिसली. अरे मंडईच्या बाहेर उचललीस 2 व्हीलर बया 26 जानेवारीला. 26 जानेवारी वगैरे सगळं आपलं, त्यांची दिवाळीच. मग काय, मग मी सरळ माझ्या त्या 2 व्हीलरवर जाऊन बसले आणि म्हटलं मी मान्यच करणार नाही की मी नो पार्किंगला गाडी लावली येते. मग काय खाली उतरून फोटो बिटो बघितला तर तुझा फोटो दाखवला. शाबास, सोडला ना मग. हो, हवालदार म्हणला आपण या असल्या सिरियल नाही पाहत. 1-2 महत्वाच्या गोष्टी अशा होत्या की आतापर्यंत जे काही नाटकात लिहिलं होतं
ते 2 स्पेशल सारखं नाटक हे एका गोष्टीवर आधारित होतं. नवागडी नवा राज्य थोडं हलकं फुलकं होतं, पण असं काहीतरी सतत त्यात एक अस्वस्थ वाटणं हा जो मुद्दा असतो लेखकाला, तर अशी मी कायम काही नाटकं पाहायचो आणि मला असं वाटायचं की ह्या नाटकांनी मला जे अस्वस्थ व्हायला होतंय ते मला कुठल्याही हिंदी सिनेमानी, सिरीजनी किंवा कशानी होत नाहीये, कारण त्या गोष्टीचं एक जिवंत दर्शन मला नाटकाच्या रूपाने मिळतंय. म्हणजे अभिराम भडकमकरांचा ज्याचा त्याचा प्रश्न असो, किंवा प्रशांत नळवी सरांचं 4 चौघी सारखं नाटक असो, किंवा देहभान सारखं नाटक असो, तर मला कायम असं वाटायचं की मराठी नाटक ही एक अशी जागा आहे जिथे आशय घनतेला एक चांगली परंपरा आहे, हा एक भाग, आणि दुसरं नाटक पाहून विचार करणारी एक अख्खीची अख्खी फळी आहे लोकांची, आणि ते जेन्युइनली ते नाटक बघायला येतात आणि अस्वस्थ व्हायला त्यांना आवडतं, त्यांना विचार करायला आवडतं. आणि आपण आता म्हणतो ना की संवेदना बोथट झाल्यात किंवा लोकांच्या आत झिरपायला जागा राहिली नाही, तर मला असं वाटतं की मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटक ही एक अत्यंत महत्वाची उरलेली जागा आहे जिथनं अजूनही बदलाला वाव आहे. करेक्ट. जिथे अजूनही लोक स्वतःचा मेंदू शाबूत ठेवून येतात, बघतात, आवडलं तर प्रेमाने सांगतात, नाही आवडलं तर हक्काने हे पण करतात की यातल्या ह्या गोष्टी नाही पटल्या. तर मला परत असं वाटत होतं की काम करत राहिल्यामुळे तुमच्यात एक प्रकारची फॉर्म्युलॅटिक सेन्सिबिलिटी तयार होते की आता हा एक फॉर्म्युला करू म्हणजे लोकांनाही आवडेल. पण परत असं वाटलं की मराठी नाटक करूया, हे एक बेसिक फाउंडेशन आहे ज्याच्याकडे आपण परत जाऊया आणि लेखक म्हणून स्वतःची एक वल्नरेबिलिटी परत एकदा तपासूया, स्वतःला एकदा परत अस्वस्थ करून बघूया, आणि ज्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण कधीच स्वतःला पाहिलेलं नाहीये त्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण परत एकदा स्वतःला पाहूया. आता तो काय कॉन्टेक्स्ट आहे हे तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल, पण त्या कसोटीवर आधी स्वतःला तपासून बघू आणि मग नाटकातल्या कॅरेक्टरला तपासू असं वाटलं, आणि मग 3 ते 3.5 वर्ष याचं लिखाण करायला लागली. म्हणजे आम्ही जेव्हा पहिल्यांदा सुरुवात केली त्याच्या 2 दिवसानंतर पॅन्डेमिक झाला, तेव्हाच ते थांबलं आणि मग असं अजून रिसर्च करू, अजून संशोधन करू, अजून गोष्टींचे कंगोरे तपासू. कारण बऱ्याच वेळेला असं असतं की त्या विषयाचा आवाका एवढा असतो की तुम्हाला ते ऐकीव माहितीवर साकारून चालत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला आत शिरून थोडा अभ्यास करायला लागतो. तर तेवढा वेळ पण त्याला द्यावा लागला, आणि तो वेळ दिल्यामुळे एक हे सगळं जुळून आलं. आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी वाटते की आता जर आपण पेपर उघडला तर आपण सगळे बघतो की खूप सारी नाटकं आली, जवळपास 40-45 नाटकं चालू आहेत, त्यातली 30-40% नाटकं पुनरुज्जीवित आहेत. तर मला सगळ्यात पहिल्यांदा सचिन सर आणि चंदू सर या दोघांचे, चंद्रकांत कुलकर्णी सर या दोघांचेही आभार याच्यासाठी आहे की कायम माझा स्वतःचा स्टँड, माझी भूमिका ही असते की जर सगळेच जण प्रूव्हन कंटेंट करत राहिले तर नवीन लेखकांनी काय प्रूव्ह करायचं. म्हणजे सतत एक प्रूव्हन कंटेंटच येत राहिला तर मग आजच्या लेखकांनी प्रूव्ह करण्यासाठी त्यांना आजचे ताकदीचे अभिनेते आणि आजचे ताकदीचे दिग्दर्शक मिळणे तेवढंच गरजेचं आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशी दोन्ही माणसं मला एकाच नाटकात मिळाली. आणि इन ऍडिशन टू दॅट तुम्हाला हे जाणवेल नाटक बघितल्यावर की जसं सर म्हणाले की बाकीचेही तेवढेच सशक्त आहेत. समीरा सारखी अभिनेत्री आहे, सुयश आहे, अतुल आहे, जयश्री आहे, ही सगळीच माणसं, जाई आहे, ही सगळेच तेवढ्याच ताकदीने तेवढ्या फोर्सनी त्या प्रत्येक भूमिकेचा एक एक कंगोरा बाहेर आणतात. तर माझ्यासाठी पण हा तेवढाच मोठा लर्निंग वर्कशॉप आहे रायटर म्हणून, कारण ते परत एकदा स्वतःला तपासता येते आणि त्यांच्या अनुभवानुसार ते थोडं थोडं बदलतं पण. पण मी शक्यतो असं करतो की नेहमीच वाक्य मी सांगतो, नाटक वाचल्यानंतर काहीतरी असं असतं, कारण आपण ना इतर वेळेला सगळ्यांची कामं बघत असतो, मी तरी सगळं बघतो. म्हणजे मी अगदी महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा असो की प्रायोगिक नाटक असो की व्यावसायिक नाटक असो, आपल्याला काही म्हणजे उलटं होत नाही. म्हणजे असंही करता आलं असतं की सचिनला आणि मला खूप दिवस झाले नाटक करायचं आहे, मग त्याला एक आपल्याकडे असं असतं की यांच्यासाठी नाटक लिहा, पण ते क्राफ्टेड होतं. मला नाटक हे असं माध्यम आहे की नाटककाराकडनं आलं आणि मला त्यात सचिनची आठवण आली तर ते जास्त मोठं असतं. ती का आली, त्या रोलच्या डेप्थची असते, त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वाची असते, त्याच्या अंतर्गत समजेची असते, आणि त्या भूमिकेचे कंगोरे. आपल्याकडे भूमिका म्हणत असताना आपल्याकडे द्वय अर्थ आहे. आपल्याकडे नटाची भूमिका आणि आपल्याला प्रत्येक वेळी आयुष्यात घ्यावी लागणारी भूमिका, त्याला म्हणतो की रोल आणि द स्टँड. अशा पद्धतीने ते नाटकाचं सगळं कंपोजिंग आहे. तर मी या सगळ्यांची कामं तर बघत होतो, म्हणजे आसपासच्या लोकांची. संविधानी माझ्याबरोबर गेटवेल सूरमध्ये काम केलेलं आहे, दूरचित्रवाणी माध्यमातून काम केलेलं आहे. अतुल, सुयश, जाई आणि जयश्री पहिल्यांदा काम करतात, पण त्यांची पण तिचं एक प्रायोगिक नाटक मी बघितलं होतं दत्ता पाटीलचं, आणि मला त्याच्यामध्ये जयश्रीची भाषा, तिची बॉडी लँग्वेज, तिचं एक वेगळ्या शब्दांचं टेक्स्चर होतं. सुयशचं पण मी काम थिएटरमध्ये बघितलं होतं. आणि असंच होतं जनरली नाटकाच्या कास्टिंगच्या बाबतीत अवेलेबल असं नाही आहे. तर मी असं पाळतो की हे नाटक वाचल्यावर मला कोण माणसं सुचत आहेत, आणि मी शक्यतो पहिल्यांदा जी माणसं सुचतात त्यांच्यावर रुमाल टाकतो आणि ते येतात.
म्हणजे हे आतापर्यंत तरी झालेलं आहे सिद्ध. म्हणजे त्याच्यात तुम्हाला गमतीचा भाग सांगतो. मीच बघता बघता एकदा तालीम म्हटलं, अच्छा आता सगळं महाराष्ट्राचा बॅलन्स मी साधलेला आहे. म्हणजे मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, काय कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, कोकण आहे, त्याच्यानंतर मराठवाडा आहे, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे. म्हटलं आता मला आणि पुण्याचे लेखक आहेत, म्हणजे आता अजून काय पाहिजे. त्यामुळे म्हटलं आता सगळं माझं पॅन महाराष्ट्र झाले. आता सगळं वेबमध्ये वगैरे पॅन आहे ना, तर आपल्याकडे हे इतकं उत्तम पॅन. त्यामुळे हे सगळं मला, आणि खरंच मला खूप आनंद मिळाला. मला नेहमी असं वाटतं की दिग्दर्शक काय फार जादूगार नसतो. मूळ असणारी जी संहिता असते ना, त्याच्यामध्येच त्याच्या सादरीकरणाची शैली असते, टेक्स्चर असतं. त्याच्यासाठी झगडावं लागतं मात्र, की मला हाच माणूस लागेल, मला अशाच पद्धतीचं करावं लागेल, तंत्रज्ञानबरोबरच्या चर्चा. मी स्वतःमध्ये एकच या 40 वर्षामध्ये एकच ठेवलं की बंचुकेपणा आपल्यात आला नाही पाहिजे. प्रत्येक नाटक झालं की स्वतःला 0 सेट करावं लागतं आणि ते नाटक आपल्याला काहीतरी शिकवत असतं आणि ती मजा असते. मी सांगत असतो कोणालाही नटाला एखादं वाक्य असं म्हणूया, असं करूया, तसं करूया, पण ते करत असताना त्यांचा एखादा मिळणारा अचानक नैसर्गिक स्वर आहे तो मला भारावून टाकतो. अजूनही मला असं वाटत नाही. मी रोज काहीतरी बोलताना कोणाकडनं तरी काय मिळेल हे शोधत असतो. आणि माझ्याकडे परत मी सांगतो की यावेळेस आमच्या सगळ्यांचं कॉमन मत आहे, खूप चांगलं नाटक, ज्याला असं आपण म्हणतो ना की मला त्याच्यामध्ये फारसं पुनर्लेखन करावं लागलं नाही. चर्चा केल्या पण पुनर्लेखन आहे काय, कारण त्यांनी भरपूर स्वतःच वेळ दिला आहे. आणि मला एक गंमत अशी वाटते की त्यांनी आत्ता तो सर्वत्र संचार आहे त्याचा. म्हणजे तो सिनेमा लिहितोय, मराठी हिंदी सिनेमा लिहितोय, तो तालीसारखी वेब सिरीज लिहितोय, तो सिंघम अगेनमध्ये हे करतोय, म्हणजे तो वेगवेगळ्या ठिकाणी आहे. पण जेव्हा नाटकाचा फोकस आला तेव्हा मूळ क्षितिज पटवर्धन जो रंगकर्मी आहे त्याच्यातला जागा झाला आणि त्यांनी खूप अभ्यास केला, खूप छान पद्धतीने मांडलं आणि ते आजचं नाटक केलं. याच्यामध्ये काहीतरी इश्यू बेस्ड नाटक करण्यापेक्षा आजचं नाटक ते झालेलं आहे, कॉन्टेम्पररी ज्याला म्हणतो. त्यामुळे मला आवडलं. पण तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं उत्तर, शोध मोहीम खूप अवघड होती. असं अचानक मी दिसली आणि बोलवलं असं नाही आहे. बऱ्याच गोष्टी केल्या त्याच्यासाठी, बऱ्याच आम्ही एकमेकांना सजेशन देत होतो, नावं सुचवत होतो. पण आणि ते ना, आता तुम्ही नाटक बघितलं, अजून एक पात्र तुम्ही बघितलंच नाही आहे, पण 5 पात्र तुम्ही आता एका सीनमध्ये बघितले. पण असं असतं की त्या रंगमंच ही अशी गोष्ट आहे ना, ती फार तुम्हाला उघडं पाडते. मी नेहमी सांगतो, कॅमेरा तुम्हाला खूप वाचवतो. रंगमंच एकदा ओपन झाला तर या 70 mm मध्ये तुम्हाला ती पात्र वाटली पाहिजेत. त्यांचं बोट धरून मी पुढे काही करू शकत नाही. एकदा त्यांना पडदा उघडला आणि तुमच्या स्वाधीन केलं की त्यांना त्यांचं करायचं असतं. ही फार मजेशीर गोष्ट असते. त्याच्यामुळे त्याची तयारी खूप, म्हणून नाटकाची रिहर्सलची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग असते, ती खूप मजेशीर असते, ती खूप ज्याला असं म्हणतो की तुम्हाला अस्वस्थ करून सोडणारी गोष्ट असते. आणि ते संपत नाही. म्हणजे माझ्या हातात, मला आता तुम्ही प्रश्न विचारताय, मला पहिल्यांदा क्षितिजने वाचून दाखवलेला 1 अंक, मग मी म्हटलं हे करूया, मग त्यांनी त्याचा अभ्यास करूया, मग संस्था, मग नट, मग त्याची रिहर्सल, आणि आता आपण इथपर्यंत आलोय आणि आता 2 दिवसावर प्रयोग आलाय. तर मला एक्साइटमेंट वाटते याची अजूनही खूप, एखाद्या कॉलेज गोईंग मुलासारखीच वाटते. काय मामा, शांताबाई चहा करते की पिणार का? कुहू चहा करणार आहे आज. ए काय यार आई, चला करायचा. अजिबात जर बाईंना विचारलं हे कुठे ते कुठे तर परीक्षा असं समज आणि कर. चल शांताबाई तुम्ही बसा या. पण हे नाटक वाचल्यानंतर मला कुठेच असं वाटलं नाही की हे कोणाच्या तरी एकावरती आधारित आहे. सबंध 6ही पात्र जी या नाटकातली आहेत, जसं हा म्हणाला तसं कुणीच अशक्त नाहीये. सगळ्यांना त्यांची त्यांची ठाम मतं आहेत आणि सगळे आपापली मतं मांडतायत. आणि कदाचित मला असं वाटतं सर एक वाक्य नेहमी म्हणतात की समोरच्या ऑडिटोरियममध्ये, आपल्या रंगपटामध्ये आपण अंधार करून घेतो स्वतःवर आणि मग समोरचं नाटक उजेडात बघत असतो आणि आपण कुठेतरी आपले विचार त्याच्यात शोधत असतो. सो मला असं वाटतं प्रत्येक प्रेक्षक या 6ही पात्रांमध्ये स्वतःला बघणार, कारण हे आजचं नाटक आहे. आज काय घडतंय मला हेच सांगायचं होतं किंवा मला हेच बोलायचं होतं असं हे प्रत्येकाला वाटणार आहे. म्हणजे त्या रंगगृहात बसलेली एखादी बाई असेल तर तिला डेफिनेटली वाटणार आहे की हो हिचं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या नटाला वाटणार आहे की हो माझं म्हणणं बरोबर आहे. एखाद्या जेनझी, ही जेनझी रिप्रेझेंट करते, वाटणार आहे की यार मला असंच वाटतं, मला हेच माझ्या आई वडिलांना सांगायचंय. सो कुठेही कुणीतरी प्रधान असल्याचं किंवा कुठेतरी कुणी वरचढ असण्याची कुठलीच भूमिका नाहीये. प्रत्येकाचं ठाम मत आहे आणि
एका नटाची बायको खऱ्या आयुष्यात असणं जेवढं अवघड आहे, जेवढं तारेवरची कसरत तिची आहे, तेवढीच या नाटकामध्ये पण आहे की त्याचा एकंदरीत आवाका बघता तो नट आहे, त्याचं अस्थिर क्षेत्र आहे किंवा जे काही त्यांच्या आयुष्यातले चढ उतार आहेत ते ती बाई म्हणून, बायको म्हणून, आई म्हणून तिला काय काय फेस करावं लागतंय. सो तिच्या आयुष्याच्या कहाणीमध्ये ती स्त्री प्रधान आहे, कारण तिचं लाईफ ती झगडते. तिच्या आयुष्यामध्ये तिची गोष्ट वेगळी चालू आहे, जरी याची असली तरी ती काम करते, नोकरी करते, घर सांभाळते, आत्ताच्या पिढीतली मुलगी तिची आहे, तिचे प्रश्न ती सॉल्व्ह करते. सो मला असं वाटतं खूप आजची स्त्री आहे आणि सगळ्यांना आपलीशी वाटणारी आहे. सो प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते कुणाला ना कुणाला नक्कीच रिलेट होणार आहे. खरं तर पहिली भावना माझी होती की सो ग्रेटफुल की मला असं काहीतरी करायला मिळतंय. कारण मी इंग्लिश थिएटर केलेलं आहे थोडंफार कॉलेजमध्ये, कारण घरात मराठी थिएटरचं वातावरण आहे. मी लहानपणापासून थिएटर म्हटलं की, नाटक म्हटलं की मला मराठी नाटक आठवतात आणि त्यातही मला चंद्रकांत कुलकर्णींबरोबर करायला मिळते हे तर एक म्हणजे अनरिअल असाच सगळा अनुभव होता. पण मी जेव्हा ते पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला स्वतःचं एक त्याच्यात रिफ्लेक्शन दिसलंही. आणि जसं समिधाताई म्हणाली तसं की खूप रिअल नाटक आहे हे. खूप मला प्रत्येकच त्यातले पॉइंट्स मला स्वतःलाही कनेक्ट करता आले. आणि कारण पहिलं नाटक होतं त्यामुळे मी सगळ्यांकडनंच खूप शिकले आणि त्यातही शिकताना त्यांनी कुणीच माझ्याबरोबर ॲज अ गाईड असे नाही राहिले, कारण ते सगळे माझे मित्रच झाले. त्यामुळे मला तेही एक खूप छान वाटतं की जेव्हा आपण म्हणतोय की आजचं नाटक आहे तर त्यातले विचार आणि त्यातले सगळ्याच भावना या आजच्या आहेत, त्यामुळे ते सगळ्यांनी माझ्याबरोबर तसंच रेप्रेझेंट करायला मला हेल्प केली. सो खूप ग्रेटफुल. तेच माझी पहिली आणि आत्ताही तीच भावना आहे. मला असं वाटतं की सर मगाशी म्हणालात तुम्ही की त्यांनी रुमाल टाकला, तर मला असं वाटतं की आभाळातून, म्हणजे आभाळ किती मोठं आहे ना, त्याच्यातून रुमाल येणं आणि तो आपल्यावर पडला हे खूप म्हणजे स्वप्नवत आहे की म्हणजे अख्खा महाराष्ट्र त्यांची नाटकं पाहायला आतुर असतो. त्यांच्यामध्ये मी काही वर्ष होतो आणि महाराष्ट्रातले कलाकार त्यांच्या नाटकात काम मिळावं म्हणून आतुर असतात. मी त्यांच्यातही होतो आणि आता मला त्यांच्यासोबत काम करायला मिळते. सो हे खूपच स्वप्नवत आहे. सो तिथे माझ्यातलं काहीच बाहेर येऊ शकत नाही. दिग्दर्शक नाही, फक्त अभिनेता बाहेर येतोय. सो काय असं काहीच नाही. दिग्दर्शक अजिबात डोकावत नाही माझ्यातला. मला नाटकासाठी चंदू सरांनी फोन केलेला. त्यांनी माझं दगड आणि माती हे नाटक बघितलं होतं आणि फोन आला मला. तेव्हा असं झालं, मला नाही फोन आला, मला माझ्या मिस्टरांना फोन आला की माझा नंबर नव्हता त्यांच्याकडे, तर जयश्री करेल करे काम, तर पाठवून दे उद्या असं म्हणाले. तर मग मी गेले त्यांच्याकडे. त्यांनी बराच वेळ आम्ही गप्पा मारल्या. त्याच्यानंतर म्हटले मी एक भूमिका नावाचं नाटक करतोय, तर तुझ्यासाठी एक रोल आहे माझ्याकडे, तर करशील का? म्हटलं सर का नाही, 2 ओळी असल्या तरी मी करेन म्हटलं त्यात. आणि सरांनी माझ्याकडून एक सीन वाचून घेतला आणि छान वाटलं असेल त्यांना, पण काही बोलले नाही. ते म्हटले मी 2 दिवसात सांगतो, बहुतेक होईल तुझं, पण सांगतो. त्याच्यानंतर 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस गेले, सरांचा फोन नाही. मग मी त्यांना एक मेसेज केला की हॅलो सर. असंच वाटायला नको की हिला काही वाटलंही नाही की सरांना मेसेज करावा वगैरे, पण सरांचा डिरेक्टली फोन आला की जयश्री उद्या वाचन आहे आणि दिनानाथला तू ये. अँड देन कनेक्शन सरांचं आणि आमचं इतकं छान झालं. ॲज अ डिरेक्टर, ॲक्टर, ते मेंटॉर आहेत माझे, एनिवे गुरु आहेत. आणि त्यांनी जे काही मी आज अभिनयाच्या दृष्टिकोनातून जे काही मला तुम्ही बघत असाल, चांगलं वाईट, ते सगळं त्यांनी शिकवलं. वाईट नाही, चांगलं करते ते तिचं आहे, वाईट ते माझं आहे. पण नक्की की मला असं वाटलं की चांगल्या नाटकाची वाट बघत होते, चांगल्या कामाची वाट बघत होते आणि जसं मी म्हणलं की क्षितिज बरोबर काम करायची वाट बघत होते. तर हे असं अचानक येणं, आय थिंक सर मानत नाही नशीब वगैरे, पण नशिबाचा नशीब म्हणजे त्याच्यामध्ये माझी पूर्वतयारी, मी बारकाईने विचार करतोय, ते सगळं गेलं. युनिव्हर्स येतोय, वादळातून रुमाल पडतोय, अरे मी बोलवतोय, मी करतोय. हे नाटक वाचताना मला येतात तुमची नावं. म्हणजे असं होतच असेल ना की आपल्याकडे विचार होत असताना आपल्याला खूप कॉम्बिनेशन्स असतात. म्हणजे त्या आता समजा यांच्या दोघांची जोडी आहे, त्याचं काय होणार आहे, ते कसं दिसणार आहे, कसं असणार आहे. त्यानं पात्राचं टेक्स्चर पण खूप महत्त्वाचं असतं, आवाजाचा टिंबर पोत पण महत्त्वाचा असतो, त्याची भाषा पण महत्त्वाची असते, त्याचा वावर पण महत्त्वाचा असतो. या नाटकात यांनी ते पण चॅलेंज दिलंय की या 6 पात्रांना
बोलतायत ती भाषा त्यांनी साही पात्रांची वेगळी लिहिलेली आहे. ती त्यांच्या वयाची, त्यांच्या जगण्याची, त्यांच्या असण्याची भाषा बोलतायत, त्यांच्या प्रोफेशनची भाषा बोलतायत, वयाची भाषा बोलतायत. दॅट इज द